इंडिगोची विमानसेवा अजूनही विस्कळीतच 300 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द। सलग तिसऱ्या दिवशी हजारो प्रवाशांना मनस्ताप। महायुती सरकारची वर्षपूर्ती, सरकारच्या कामगिरीवर 53% नागरिक समाधानी। पुढारी आणि VMRच्या सर्वेतील निष्कर्ष। महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची वर्षपूर्ती, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा टोला। ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्यांना कसले गुण द्यायचे, वडेट्टीवारांची टीका। वरळीतील भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा। सेंट रेजिस हॉटेलमध्ये कामगार युनियनवरनं वाद। शिवसैनिकांकडनं घोषणाबाजी। भाजपचा फलक तोडला तर हॉटेलमध्ये राडा करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम। पुणे, कोल्हापूर आणि नागपूरसह राज्यभरातील शिक्षकांचा एल्गार मोर्चा। TETची अट रद्द करण्याची शिक्षकांची मागणी। विविध मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक रस्त्यावर। ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। नेरूळ उरण मार्गावरती 4 अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू, तर बेलापूर उरण मार्गावरती 6 अतिरिक्त लोकल फेऱ्या धावणार। कोल्हापुरातल्या आंबा घाटात खासगी बस 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही, 15 प्रवासी जखमी। अपघातग्रस्त बस मध्य प्रदेशातली। मुंबईतला हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत। BKC आणि वांद्रे पूर्व भागात वाईट हवा, तर पुणे आणि नागपुरातील हवा सुद्धा प्रदूषित। RBIचा कर्जधारकांना मोठा दिलासा। व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय। रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा RBIचा निर्णय। शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई। अवधूत साठेंना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी। गुंतवणूकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश।